धाराशिव जिल्हा, पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा, हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एक जिल्हा आहे. धाराशिव हे शहर या जिल्ह्याचे मुख्य केंद्र आहे. प्राचीन काळापासून यास धाराशिव या नावाने ओळखले जात असल्याचे अनेक शिलालेखांमधील उल्लेखांमधून स्पष्ट होते. 7-8व्या शतकांतील राष्ट्रकूट काळातील उल्लेख या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. 20व्या शतकाच्या सुरुवातीस हैदराबादचे 7वे निजाम मीर उस्मान अली खानच्या काळात शहराला उस्मानाबाद हे नाव देण्यात आले होते. मात्र फेब्रुवारी 2023 मध्ये या शहराचे व जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. पुढील सुनावणी होईपर्यंत म्हणजे 10 जून 2023 पर्यंत जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. मात्र शहराचे नाव धाराशिव कायम आहे. यांचे जिल्हा मुख्यालय धाराशिव शहर येथे आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 7512 चौरस किलोमीटर आहे. त्यातील 241 किमी भाग हा शहरी आहे. विभागाचे नाव छत्रपती संभाजीनगर विभाग. धाराशिव मुख्यालय. तालुके: धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूम, वाशी, परांडा. क्षेत्रफळ एकूण 60,559 चौरस किलोमीटर, 2922 चौरस मैल. नामांतर: महाराष्ट्र राज्य शासनाने 15 सप्टेंबर 2023 रोजी राजपत्र प्रकाशित करून उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव जिल्हा असे अधिकृतपणे बदलले आहे. यासोबतच उस्मानाबाद उपविभाग, उस्मानाबाद तालुका आणि उस्मानाबाद गाव किंवा शहर यांचे देखील नावे बदलण्यात आले आहेत. जिल्ह्याचे भौगोलिक स्थान: अक्षांश 17.35 ते 18.40 उत्तर, रेखांश 75.16 ते 76.40 पूर्व. धाराशिव जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात व मराठवाड्यात त्याच्या नैऋत्येला आहे. जिल्हा समुद्र सपाटीपासून 600 मीटर उंचीवर असून पूर्णपणे दख्खनच्या पठारात येतो. या जिल्ह्यात मांजरा आणि तेरणा नद्यांची पात्रे येतात. धाराशिवच्या नैऋत्येला सोलापूर जिल्हा, वायव्येला अहिल्यानगर जिल्हा, उत्तरेला बीड जिल्हा, पूर्वेला लातूर जिल्हा व दक्षिणेला कर्नाटकातील बिदर आणि गुलबर्गा हे जिल्हे आहेत. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ तर उर्वरित भाग सपाट आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग बालाघाट नावाच्या लहान डोंगराने व्यापलेला आहे. भूम, वाशी, कळंब, धाराशिव आणि तुळजापूर हे तालुके बालाघाटच्या रांगेत आहेत. गोदावरी आणि भीमासारख्या मोठ्या नद्यांचा काही भाग जिल्ह्याच्या अंतर्गत येतो. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 7569 चौरस किलोमीटर आहे. पैकी शहरी भागाचे क्षेत्रफळ 241.4 किमी आहे, एकूण क्षेत्रफळाच्या 3.21% आणि ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ 7271.0 किमी आहे, एकूण क्षेत्रफळाच्या 96.79%. जिल्ह्याचे हवामान: धाराशिव जिल्हा बालाघाट डोंगर रांगांनी वेढला असून हवामान मुख्यतः कोरडे आहे. पावसाळ्याचा कालावधी साधारणपणे जूनच्या मध्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत असतो. सरासरी पर्जन्यमान 600 ते 700 मिलीमीटर आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हवामान दमटसर असते. डिसेंबर-जानेवारी शीत हवामानाचा कालखंड असतो. फेब्रुवारीपासून जूनपर्यंत हवामान अधिकाधिक कोरडे आणि तापमान उष्ण होत जाते. उन्हाळ्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचे तापमान हे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असते. ज्वारी, सूर्यफूल, हायब्रिड ज्वारी, तुरी, ऊस, कापूस, गहू आणि हरभरा ही मुख्य पिके आहेत. जिल्ह्यातील तालुके: धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूम, वाशी, परांडा. जिल्ह्यातील पर्यटन स्थळे: तुळजाभवानी मंदिर हे प्रसिद्ध भवानी देवीचे हिंदू मंदिर तुळजापुरात बालाघाटच्या टेकडीवर आहे. हे मंदिर 51 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत होते. आशीर्वाद घेण्यासाठी शिवाजी महाराज नेहमी मंदिरात येत असत. हे भवानी मातेचे मंदिर धाराशिवपासून 25 किमीवर, सोलापूरपासून 41 तर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथून 40 किमीवर आहे. कळंब हे जिल्ह्यातील व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. ते मांजरा नदीच्या काठावर वसले आहे. कळंबपासून 20 किमीवर येरमाळ्या येथे येडेश्वरी देवीचे मंदिर आहे. परांडा हे ऐतिहासिक ठिकाण किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. परांडा शहरापासून जवळ डोमगाव येथे समर्थ रामदास स्वामींच्या शिष्य कल्याण स्वामींची समाधी आहे. तसेच सोनारी येथे भैरवनाथाचे प्रसिद्ध मंदिर आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा येथे भरते आणि ती 7 दिवस चालते. महाराष्ट्रातील अनेक लोकांचे ते कुलदैवत आहे. श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर धाराशिवपासून 15 किमी श्रीक्षेत्र रुईभर इथे दत्त महाराजांचे एक अतिभव्य मंदिर आहे.
त्यातील बांधकाम काळ्या पाषाणातील असून त्यावर अत्यंत सुबक व उठावदार नक्षीकाम केले आहे. रामलिंग मंदिर हे भगवान शिवशंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे. ते धाराशिवपासून 20 किमीच्या अंतरावर सोलापूर छत्रपती संभाजीनगर रोडवरील येडशी या गावात आहे. येथे दुर्गादेवीचे पुरातन मंदिर आहे. श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात भक्तगण येतात. तसेच भरपूर पाऊस पडल्यावर येथील धबधबा हा आकर्षण ठरू शकतो. हा डोंगराळ प्रदेश आहे. तसेच येथे मोठ्या प्रमाणात वनराई आहे. त्यामुळे प्रदेशास रामलिंग अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. इतर पर्यटन स्थळे: संत गोरोबा मंदिर, धाराशिव लेणी, नळदुर्ग किल्ला, कुंथलगिरी येथील जैन मंदिर, कन्हेरी दत्त मंदिर, तसेच नळदुर्ग येथील नलमादी धबधबा प्रसिद्ध आहे. धाराशिव येथील हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाझी रहमतुल्ला अलैह दर्गा शहराच्या मध्यभागी आहे. दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते. लाखो भाविक परराज्यातून व विदेशातून उरसासाठी येतात. तसेच तेर तालुका धाराशिव येथील पुरातन वस्तू संग्रहालय प्रसिद्ध आहे. येथे उत्खननात सापडलेल्या अनेक प्राचीन वस्तू आहेत. उदाहरणार्थ तरंगतारी वीट. धाराशिव येथील हातलाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. धाराशिव जिल्हा उस्मानाबादी शेळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. आई तुळजाभवानी ही कुलस्वामिनी म्हणून मानली जाते. तुळजाभवानीचे हे देवस्थान देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. तुळजापूर गाव नवरात्रात भक्तांनी गजबजलेले असते आणि येथे मोठ्या प्रमाणात भाविक जमत असतात. जिल्ह्यातील नळदुर्ग येथील जलदुर्ग आणि परांडा येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहेत. नळदुर्ग किल्ल्यातील नरमादी धबधबा प्रसिद्ध आहे. हा किल्ला बोरी नदीला नैसर्गिक खंदक समजून त्यानुसार बांधलेला असून येथील जलमहाल हा वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. नळदुर्गजवळ अंडूर येथील खंडोबाचे मंदिर, तेर येथील संत गोरोबा काकांचे मंदिर प्रसिद्ध आहेत. या जिल्ह्यामध्ये परांडा व नळदुर्ग या ठिकाणी किल्ले आहेत. तुळजापूर या ठिकाणी तुळजाभवानीचे भव्य मंदिर आहे. धाराशिव शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. बालाघाट डोंगर रागांमध्ये वसलेले गाव आहे. त्याजवळ तुळजाभवानी देवीचे मंदिर जवळ लाभले गेले आहे. त्या ठिकाणी प्रसिद्ध असे हातलाई देवी मंदिरही आहे. धाराशिव जिल्हा तोंडओळख: धाराशिव जिल्हा दक्षिण पठाराच्या क्षेत्रात येतो. मराठवाडा विभागाच्या अतिदक्षिणेकडे 17.35 ते 18.40 उत्तर व 17.16 ते 76.40 रेखांशावर हा जिल्हा वसलेला आहे. ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे: या जिल्ह्यात काही प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व असलेली स्थळे आहेत. त्यात प्रामुख्याने धाराशिव लेणी, रोमन साम्राज्याशी व्यापारी संबंध असलेले तेर, महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरचा तुळजाभवानी, कुंथलगिरी हे जैनांचे पवित्र सिद्धक्षेत्र, मध्ययुगात महत्त्वाची भूमिका बजावणारे नळदुर्ग व परांडा येथील किल्ले.